बघा, 2-3 गोष्ट मी ऐकलं त्यांचे. तर टॅक्स बद्दल बोलले की संगीता गोरंट्याल नगराध्यक्षांनी टॅक्स वाढला. जेव्हा हा टॅक्स वाढला तर हा अर्जुन खोतकर तेव्हा मंत्री होतं आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि त्याबद्दल एक बैठक अर्जुन खोतकरने आपल्या त्यावेळेच्या कलेक्टरच्या दालनात ठेवली होती. त्यात आंबेडकर पण आले होते आणि याबद्दल बैठक पण झाली. आणि याने असं बोललं की मी शासनाकडे जाऊन हा जे टॅक्स लागला ते कमी करतो, असा ते बोलला. पण तसं त्याने काही केलं नाही. शासन यांचा, सरकार यांची होती आणि टॅक्स यांनी काही कमी केले नाही. दुसरा राहिला नगर परिषदेचा भ्रष्टाचार बद्दल त्याने बोललं. या अगोदरही त्याने त्याचा भाचा निलेश शिंदे यांच्या नावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्याने एक इन्क्वायरी लावली होती आणि त्या इन्क्वायरीमध्ये 3 डेप्टी कलेक्टर होते आणि त्या 3ही डेप्टी कलेक्टरने आम्हाला क्लीन चिट दिलेली आहे. एक दुसरा, या माणसाला नगरपालिका काय माहितच नाही. जेव्हापासून अकाउंट कोड आला नगरपालिकामध्ये, त्या अकाउंट कोडमुळे काय असतं, पूर्ण जिम्मेदारी सीओ आणि प्रशासनावर असतात. नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कोणत्या प्रकारचा आरोप करता येत नाही. एक जे काम असेल जनरल मीटिंग मध्ये, जर काही अनियमितता झाली असेल जनरल मीटिंग मध्ये, तो याचाही इफेक्ट नगरपालिकाच्या अध्यक्षावर होतो. पण जनरल मीटिंग मध्ये आताही पर्यंत कोणत्या प्रकारचा अनियमितता मी केलेले नाही. 2. आणि तिसरं, हा निवडून आल्यानंतर यांनी जालन्याच्या विकासाबद्दल बोलला पाहिजे. यांनी कैलास गोरंट्यालने पाणी आणलं तर मी दूध पाणी आणणार, कैलास गोरंट्यालने मेडिकल कॉलेज आणला तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आणणार, असा स्पर्धात्मक पाहिजे. पण हा याला बघू त्याला बघू त्याला बघू. मी त्याला माझ्या तुमच्या माध्यमातून चॅलेंज करतो की जेव्हा मी पहिल्यांदा आमदार असताना मी दर्शना हॉटेलचा मॅटर काढला, तर लक्षात ठेव, दर्शना हॉटेलचा, आणि तुझी अर्धी फॅमिली जेलमध्ये जाणार होती. आज जोडून उभा होता म्हणून मी सोडला. एक, तुझे किती लफडे काय लफडे सर मला माहित आहे. तो बारूदवर बसलेला आहे. मी जर फक्त काळी पेकली ना, तुझं काय तुला माहित नाही. आणि जर माझ्या नादी लागला तर लक्षात ठेव, माझं नाव पण कैलास गोरंट्याल आहे, सोडणार नाही तुला. असं म्हणतात तुमच्याकडे वाढलेला आहे. हो, मी काय म्हणतो, तेव्हा हा मंत्री होता ना, हा आपल्याकडे तुम्ही एक काम करा ना, कलेक्टर ऑफिस मध्ये जा, ते तारीख कोणतं मी तुम्हाला देतो. त्याने कलेक्टरकडे मीटिंग लावली होती. भास्कर अंबेकर, अर्जुन खोतकर, संगीता आणि मी स्वतः होतो तेव्हा. आणि याने म्हटलं की बाबा मी गव्हर्नमेंट कडून कमी करून आणतो. तर तुमच्याकडे कलेक्टर ऑफिस मध्ये आहे ना, रेकॉर्ड मध्ये आहे ना, तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये भेटेल ते रेकॉर्ड, काय झालं ते मिनिट्स भेटेल तुम्हाला. आणि हे बोलतो दाखवतो, काय दाखवतो त्याला. बारूदच्या डेअरवर त्याचं घर आहे, लावला ना एखादी काडी तर कोण कोण किती किती लोक अंतर जाईल माहित पडेल त्याला. आणि एक नाही, माझ्याकडे पूर्ण 10 लोकांचे बंच आहे माझ्याकडे, त्याचे काय काय केले काय काय नाही केले. काढत बसतला ना तर बघू काय होईल त्याला. आणि माझ्या नादी लागला ना बेटा, मग लक्षात ठेवतो का काय हाल करणार मी.